वडिलांनी तिथे मनोमन प्रार्थना केली की परमात्मा, आता आम्ही सगळे पैसे तर भरलेले होते, ऑपरेशनच्याकडे सगळे भरलेले होते, फक्त एवढं आहे की स्क्रू टाकायचे काम किंवा सळी टाकायचं काम त्याच्यामध्ये ना यावं म्हणून त्यावेळेस वडिलांनी मनोमन प्रार्थना केली आणि आईचं ऑपरेशन ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं तर तिथे परमात्माचा इतका मोठा अनुभव आम्हाला आला की तिथे ज्यांनी सांगितलं होतं की स्क्रू टाकायची वेळ येणार, तिथे स्क्रू टाकायची गरज नाही लागली, तिथे फक्त पस निघाला आणि तो पाय व्यवस्थित होता. त्याच्यानंतर आम्ही गुरुजींचं नामदीक्षा घेण्यासाठी आईला घेऊन आम्ही रेल्वेने, ज्यावेळेस आम्हाला डॉक्टरनी सांगितलं होतं की आईला पाय फोल्ड करायचं नाही 1 वर्ष, तरी आम्ही 15 दिवसामध्ये आम्ही इथून रेल्वेने गेलो. ज्यावेळेस रेल्वेने जात असताना बरवाला उतरलो, बरवाल्यावरनं आम्हाला बसने जायचं होतं. त्यावेळेस बसने गेलो तर अक्षरशः आई उभी गेली.